तर प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आली आहे। सातव यांच्या पुढील वाटचालीला जड अंतःकरणाने शुभेच्छा। त्यांनी असा निर्णय का घेतला याचं आश्चर्य वाटते असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। प्रज्ञाताईंचं नक्की काय झालं अर्थातच मनातून त्या जो काही निर्णय देतील त्याला माझ्या शुभेच्छाच असतील, पण खूप जड अंतःकरणाने, कारण का काँग्रेसच्या विचाराचा अनेक वर्षाचा या कुटुंबाचं प्रेमाचं नातं आहे। म्हणजे राहुलजी असतील, प्रियांकाजी असतील, त्यांनी प्रज्ञाताईंनाही नेहमी त्या दिल्लीला आल्या की वेळ द्यायचे। त्यांच्या म्हणजे ह्याही घरात त्या अनेक वेळा आलेल्या आहेत, आमच्या कुटुंबातले लोक आहेत। नक्की काय झालं किंवा त्यांनी हा निर्णय का घेतला हे माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट आहे। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, खरं तर प्रज्ञा सातव यांचे पती राजीव सातव हे कट्टर काँग्रेसी होते, राहुल गांधींचे खूप निकटवर्ती होते, मात्र त्यांच्या भाजप प्रवेशामागे नेमकं काय आहे, असं काय घडले की प्रज्ञा सातवांनी हा निर्णय घेतलाय आणि किती वेळामध्ये त्यांचा हा पक्ष प्रवेश होतोय? माझी तू जशी म्हटलीस की राजीव सातव यांचं एक मोठं काँग्रेसी नेतृत्व होतं। खरं तर 2014ला ज्यावेळेस भाजपची लाट आली होती त्यावेळेस महाराष्ट्रातून दोनच खासदार निवडून आले होते आणि त्याच्यातलं एक नाव होतं राजीव सातव आणि त्यांच्या ह्या पत्नी दिवंगत राजीव सातव यांच्या ह्या पत्नी, ज्यांना 2 टर्म जे ते विधान परिषदेची आमदारकी दिली होती। विधान परिषदचा त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंतचा आहे। तत्पूर्वीच त्यांनी जो आहे तो आता त्यांचा राजीनामा सुपूर्द केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे हिंगोलीतलं काँग्रेसचं बलस्थान जे ते कमी झालेलं हे नक्की। आता नेमकी त्यांच्या भाजपात प्रवेश करण्याची कारण नेमकी काय हे अद्याप समोर आलेलं नाही। मागच्या अनेक दिवसांपासून आपण सुद्धा प्रज्ञा सातव यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, पण ते कोणत्याही माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी समोर येताना पाहायला मिळत नाही। आज अनेक दिवसानंतर चर्चा त्यांच्या काँग्रेसमध्ये जाण्याच्या सुरू झाल्यानंतर, भाजपमध्ये जाण्याच्या सुरू झाल्यानंतर आज त्या विधान भवनाच्या परिसरात पाहायला मिळालं ते थेट राजीनामा सुपूर्द करण्यासाठी काही वेळापूर्वीच त्यांनी राजीनामा जो आहे तो सचिवांकडे दिला आणि त्याच्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी सचिवांनी तो राजीनामा स्वीकारला आणि मंजूर सुद्धा केलेला आहे। आता ती पुढची प्रोसेस जी आहे ती सध्या विधान भवनात सुरू आहे, सचिवांच्याच कार्यालयात प्रज्ञा सातव या बसलेल्या आहेत। पण आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की एक मोठं असं नेतृत्व दिवंगत राजीव सातव यांचे हिंगोलीत होतं आणि थेट राज्यातून राष्ट्रापर्यंतचा त्यांचा प्रवास होता, गांधी कुटुंबांसोबत संपर्क आला होता आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस 2021 मध्ये त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर बिनविरोध पोटनिवडणुकीत जे ते प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर घेतलं होतं। त्याच्यानंतर 2024ला सुद्धा विधान परिषदेवर आल्या आणि त्याच्यानंतर 2030 पर्यंतचा त्यांचा कार्यकाळ। आपण जर आताची ही दृश्य पाहिली तर प्रज्ञा सातव ह्या समोर विधान भवनातून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात। ही ताजी दृश्य नुकताच त्यांनी जो आहे तो राजीनामा दिलेला आहे, राजीनामा सचिवांनी मंजूर केला आणि त्याच्यानंतर आता प्रज्ञा सातव ह्या गाडीत बसून जे आहेत ते थेट भाजप कार्यालयाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचा भाजपमध्ये आज जो आहे तो पक्षप्रवेश होताना पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं आता प्रज्ञा सातव माध्यमांशी बोलताना काय बोलतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि विशेष बाब म्हणजे की भाजपमध्ये जाण्याचं नेमकं कारण काय हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आताही आपण जर पाहिलं तर गाडी निघालेली आहे, त्यामुळे नेमकं भूमिका काय मांडतील प्रज्ञा सातव हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे नेमकं प्रज्ञा सातव काय बोलतात हे आपण जाणून घेणार आहोत। आपण जर पाहिलं आपण जर पाहिलं तर प्रज्ञा सातव कोणतीही प्रतिक्रिया न देता इथून निघालेला। आता ही गाडी जर पाहिली तर गाडीवर मागे सुद्धा दिवंगत राजीव सातव यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो। एकीकडे भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर एक मोठा जयघोष जो आहे तो सुरू असलेला पाहायला मिळतो, पण ज्या राजीव सातवांची कारकीर्द ही काँग्रेसची होती, महाराष्ट्र राज्याचं युवा काँग्रेसचं नेतृत्व करत थेट राष्ट्रीय पातळीवर युवा काँग्रेसचं नेतृत्व केलेले राजीव सातव काँग्रेससोबत एवढ्या वर्षाची भाजप प्रवेशामागे नेमकं दडलंय काय हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। अजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।